शॉट फाइन लेग एसटी रक्षक योगेश थोडासा एसटी पासून दूर आहे आणि सामन्याला सुरुवात 1 2 3 अँड स्टार्ट गेम ऑन. पहिला चेंडू इथे पहिला चेंडू बेस्ट टाइम चेंडू हवेमध्ये होतं. पोचणं फार महत्वाचं होतं. मला वाटतं कॅप्टन आवी होते तिथे. एकच संधी आली होती पहिल्या चेंडूवर की जितू गवली सारख्या नावाला ब्रँड थांबवण्यासाठी चेंडू हवेमध्ये उडाला होता. हे फार लक्ष असणार आहे मानकुलीकरांचं. हटा भिवंडी दीपक मडवी ऑन स्ट्राइक. एक धाव श्री गणेशा धावांना सुरुवात होते. स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव टीम संघाच्या माध्यमातून भागीदारी पार्टनरशिप फार महत्वाची असेल या मॅच मध्ये. 60-65चा टार्गेट देखील घरच्या मैदानावर नक्कीच चांगला होऊ शकतो पायगाव संघाच्या माध्यमातून, तो म्हणजे मानकुली टीम संघासाठी. मात्र 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल मानकुली टीम संघाच्या माध्यमातून. थोडीशी चर्चा करताना जितू गवली दोन्ही संघांचा वेळ वॉच जो आहे ऑन आहे, लक्षात घ्या. वेळ जास्त घेऊ नका आपण. वेळ फार महत्वाचा असेल. मॅच देखील फार मोठा आहे. प्रेक्षक पहा किती जमलेले आहेत. अल्पेशने वॉचवर नक्कीच टाइम जो आहे सेट केलाय. 5:17 हा सामना सुरू झालाय. श्रीराम राऊंड विकेटने दीपक मडवी सज्ज होत आहे. सुरू झाला दीपक मडवी आणि हा पहिला चौकार पाहायला मिळतोय दीपक मडवीच्या बॅटमधून. राऊंड विकेटने स्विच हिट फेवरेट स्ट्रोक आहे दीपक मडवीचा आणि कुठेतरी अडवण्यासारखा चेंडू होता विकेट किपरच्या माध्यमातून. बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव. धावसंख्या धावपलकावर 6 धावा झालेल्या आहेत धावपलकावर. चांगली भागीदारी. श्रीरामचे प्रयत्न आहेत कमीत कमी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खर्च करायच्यात. थोडंसं क्षेत्ररक्षण हलवलं जात आहे. अवीला आपण पाहतोय काऊ कॉर्नर मध्ये स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. जीतू सज्ज होत आहे. हार्ड हिटर बाली ट्रॉफी नावावर करून देणारा एकमेव खेळाडू होता मराठा पंजाब टीम संघाला, तो जीतू सध्या स्ट्रायकिंग वर आहे. ऑफस्टिकचा चेंडू कडक. ओ माय गॉड. जीतू देखील सुरू झाला मैदानाच्या आतमधून. येतोय दुसरा चौकार या डावातील. गुड स्ट्रोक. गणेश केनी साहेबांसाठी एक सुवर्ण संधी. एखादा झेल आपण कलेक्ट करता तर सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते 1000 रुपये दीपक म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून दिले जातील. पारितोषिक लावले जात आहेत. मात्र तसा परफॉर्मन्स देखील होणं फार महत्वाचं आहे. 10 धावा धावपलकावर लागलेले आहेत. एक चांगली सुरुवात. चांगला खेळ मैदानामध्ये स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. येणारे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. श्रीराम मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दांडी गुल केली आहे. आप शेर हो तो हम भी सवा शेर है. श्रीराम ने दाखवून दिले कमबॅक. इससे अच्छा कमबॅक क्या हो सकता है आपके पास.
तेव्हा फक्त 11 खेळाडू समोरच्या बॅटिंग करणाऱ्या संघाचे एन्जॉय करत असतात, मात्र मनामध्ये काय चाललंय गोलंदाजीच्या कोणी त्याचं दुःख घेण्यासाठी जात नसतो पुढे. तोच खेळ पाहायला मिळतो नेहमी. 2 चौकार आले तेव्हा थोडीशी शांतता श्रीरामची झाली होती, मात्र शांततेला भंग केला आणि एक विकेट घेतला आणि कमबॅक केलाय. विकेटची आवश्यकता होती, विकेट मिळालाय. धाबा आहे धावपलकावर, एक गडी बाद झाल्या, 10 धावा धावपलकावर. एक चांगली सुरुवात झाली होती, मात्र आता म्हणू शकता की कमबॅक केलाय श्रीरामने आपल्या संघाला. नवीन खेळाडू क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये आलाय, राकेश आलाय. राकेश रेड कॅप, खतरों के खिलाडी, मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, फोकस मॅन श्रीराम. शेवटचा अंतिम चेंडू पहिला पॉवर प्लेचा. ओ टॉप एज चेंडू हवेमध्ये. ओ माय गॉड, हे काय घडलं मैदानामध्ये. 3 खेळाडू आले होते, कॉलिंग झाली नव्हती, कॉम्बिनेशन नव्हता तिथे, आणि त्याचं कारण 2 धावा. बाल बाल बचे वापर राकेश. श्रीरामने 100% दिले पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. कुठेतरी हा झेल होणं फार महत्वाचं होतं. जर झेल झाला असता, दबाव आला असता स्वयंस्फोट पायगाव टीम संघावर. जीवनदान मिळालंय राकेशला. धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 12 एक खेळाडू बाद आहे. चला शतरक्षण लावून घ्या. 5 मिनिटं झालेले आहेत. टीमचे कॅप्टन अवी कालीराम केनी, आपण आपलं शतरक्षण लावायचं आहे. काही क्षणात फ्लड लाईट्स ऑन होते. आज फायनलचा दिवस आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या कामामध्ये वेळ देऊन नक्कीच इथे उपस्थित होत आहेत या व्यासपीठावर. ओ माय गॉड, गणेश केनी साहेबांसाठी एक सुवर्ण संधी आहे. डायरेक्ट हिट जर आपण स्टंपवर चेंडू फेकतायत, 5,000 रुपयाचा पारितोषिक इथे ठेवण्यात आलेला आहे. दीपक म्हात्रे काल्लेरगावचे सर्वांचे लोकप्रिय समाजसेवक उद्योजक. झेलसाठी 1000, डायरेक्ट हिट शूटआउट 5,000 रुपये. षटक क्रमांक 2 टाकण्याकरता देवानंद भोईर मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. स्ट्रायकिंग वर 2 चेंडू 4 धावनं खेळत आहे दीपक मडवी आणि राकेश 1 चेंडू 2 धावा. टीमची धावसंख्या 12. 6 मिनिटं झाल्यात. लक्ष असू द्या. आयोजन कमिटीच्या सूचना आहेत, त्या सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. वेळेला फार महत्व आहे. सामना तितकाच मोठा आहे, तितकंच वेळ थोडासा कमी खर्च करा आपण. देवानंद भोईरला चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा टॉप भिवंडी दीपक मडवी आपल्या लय मध्ये येतोय का पाहूया आपण या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट, लॉंग रनअप ने गोलंदाज देवानंद. बॅटर सज्ज आहे दीपक मडवी. हुक केल्या चेंडूला, शतरक्षक आहे तिथे. ओ झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. 1 बॉम्ब येतोय. दर्जेदार चौकार. कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच बॅटचा स्विंग चांगला होता. हुक केला होता चेंडूला आणि चेंडू सीमा पार. दीपक मडवीचा हा दुसरा चौकार येतो आणि टीमची धावसंख्या 16 धावा 16. जेव्हा चेंडू हवेमध्ये उडतो ना, प्रत्येक खेळाडूचा विचार असतो की मी झेल पर्यंत पोहोचेल का नाही. झेल पकडणं फार महत्वाचं आहे. क्रिकेटचं समीकरण आहे पकडा क्या जिंका मॅच. दीपक मडवी सुरू झालाय. 2 चौकार आल्यात. थोडीशी चर्चा करताना पंचांसोबत आपण पाहतोय मनकुलीचे गोलंदाज 300 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत, ही माहिती मिळते. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ने जात आहेत गोलंदाज देवानंद भोईर. कमबॅक करतात का पाहूया. चौकार आलाय पहिल्या चेंडूवर. संदीप मोरे पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत या VIP डाईज वर. अफाट मेहनत या स्पर्धेसाठी.
फुलटॉस चेंडू, फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. फुल आज षटकार पाहायला मिळाला. धावा धावपलकावर 22 धावा. चेंडूची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. मॅचचा चेंडू भरपूर दूर निघून गेलाय. हाटा भिवंडी दीपक मडवी मैदानाच्या आतमधून चौफेर फटकेबाजी करताना आपण पाहतोय. चला गोलंदाज पुन्हा एकदा देवानंद भोईर. नक्कीच स्वागत आणि सन्मान करूया ज्यांनी 4 दिवस चांगलं काम केलं पंचांच्या भूमिकामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय दीपक म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम महेश कुडू सर जे आर्नाल्यावरून आलेले आहेत त्यांच्या पंचांचा आपण इथे सन्मान करत आहोत. स्वागत आणि सन्मान दीपक म्हात्रे साहेब करतायत. माहीची शाल ओढली जाते. या स्पर्धेची फीज दिली जात आहे. पुष्पगुच्छ दिला जाते. त्यानंतर खलीज सर आहेत त्यांचा सन्मान करूया. मी विनंती करतो हरिदास साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान करावा. हरिदास साहेब आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान करायचा. पंच आपली रजा घेत आहेत. उद्यापासून त्यांना नवीन स्पर्धा आहे त्या स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देऊया आपण. अर्नाला वसई विरार या परिसरातून 2 पंच आले होते. थँक्यू सर. आणि त्याचबरोबर पंचकृषीतील एक नामांकित असे पंच एक ज्येष्ठ पंच म्हणूया आपण सूर्यकांत मोरे सरांचा इथे सन्मान इथे करतोय मी. सन्माननीय दीपक म्हात्रे साहेब आणि हरिदादा आपण दोघांनी मिळून करावा. आपल्या असोसिएशनचे एक ज्येष्ठ पंच आहे सूर्यकांत मोरे सर यांचा हा मान सन्मान. त्यांना आपण मॅचची फीस देते. पूर्ण व्यासपीठ उठला गेलाय. मुसाबाई त्याचबरोबर जगदीश पाटील हे सर्वजण मिळून सन्मान करतायत सूर्यकांत मोरे यांचं. एंड बैक टू क्रिकेट. आइए दोस्तों मैच की ओर चलते फिर से एक बार. हैट्रिक वर है. हैट्रिक पूर्ण होतंय का पाहूया. ओ यस दीपक मडवी याने बॅक टू बॅक तिसरा षटकार ठोकलाय. मध्ये अजिबात कमबॅक चान्सच दिले नाहीये दीपक मडवी ने देवानंद भोईर यांना. 4 चेंडूमध्ये 4 मोठे फटके, 1 चौकार, 3 षटकार. आज असं वाटतं की दीपक मडवी जशी वय वाढत चालली आहे तसं अजून चांगला क्रिकेट खेळत आहेत. जेव्हा ते आपल्या वयाचे 20 ते 22च्या घरामध्ये होते तेव्हा असं क्रिकेट त्यांचं आम्ही जवळून बघितलंय. आज पुन्हा एकदा न्यू 40+ संघटनेशी जोडलेत आणि चांगला खेळ सादर करताना आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करताना येथे पाहायला मिळत आहे. थांबावा लागेल या खेळाडूला गोलंदाज देवानंद भोईर. कमबॅक करावाच लागेल. पर्याय नाहीये. विकेटच कमबॅक होऊ शकतो इथे. देवानंद भोईर पाहूया. थोडंसं व्हेरिएशन चेंज केलं फार महत्त्वाचं आहे गोलंदाजीमध्ये. वारंवार त्याच क्षेत्रामध्ये चेंडू टाकले जात मोठे फटके लागत आहेत. यॉर्करचा प्रयत्न करावाच लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यस हा चेंडू चांगला होता. जोरदार अपील देखील झाली होती. मात्र पहा ऑलरेडी धावा झाल्यात आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचं शतरक्षण आणि आता पंचांचा इशारा होता की हा चौकार आहे. बॅट कट होती. रिप्ले मध्ये दाखवला जाते. ओ यॉर्करचा प्रयत्न होता. कमबॅक देखील झाला होता. असं वाटतं की दांडी गुल होईल मात्र बॅटला हा चेंडू स्पर्श झाला होता. मात्र शॉर्ट दरम्यानचा शतरक्षक थोडीशी चुकी करताना पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार चौकार पाहायला मिळाला. धावा झालेला आहे धावपलकावर 38 धावा. डेंजर झोन मध्ये धावा चालल्यात.
शेवटचा चेंडू आहे. 26 धावा आल्यात आतापर्यंत या षटकामध्ये. मोठा फटका पुन्हा एकदा. अजून एक षटकार दीपक मडवीच्या बॅटमधून. स्ट्रॅटेजिक टाइम पाणी मैदानाच्या मध्ये घेतला जात आहे. पाणी आलंय मैदानामध्ये, कंपल्सरी आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाणी मैदानाच्या मध्ये घेतला जात आहे. एखादा मेसेज पोहोचला जाईल गोलंदाजापर्यंत, चर्चा होईल. येणारे 2 गोलंदाज कोण आहेत त्यांना नक्कीच थोडीशी चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे कर्णधार सोबत. अजूनही संधी आहे. आपण जर दीपक मडवी यांना आउट करता तर मग एक चान्सेस आहे की या कमीत कमी धावणं रोखण्याची संधी होऊ शकतो. इथे आमची रजा घेत आहेत सूर्यकांत मोरे सर. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कोण आहे पाहूया आपण. अविनाश. पाहुण्यांचं शुभागमन होत आहे. सन्माननीय मोहित भरत पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. युवा विहार आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार. वेलकम वेलकम. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेच्या माध्यमातून साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष प्रताप शेठ पाटील, सन्माननीय अध्यक्ष मनोहर जोशी आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय श्री मोहित भरत पाटील साहेब या मुख्य व्यासपीठावर येत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. युवा विहार आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार सदस्य आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांच्या माहितीकरता आजचा 4था दिवस आहे. ही भिवंडीची एकमात्र अशी स्पर्धा आहे डे नाईट मध्ये चाचणी स्पर्धा खेळवली जाते आणि तो सर्व क्रेडिट जो आहे आपण देत आहोत भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेला, कारण की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांची उपस्थिती आतुरतेने आपण सर्व वाट पाहत होतो. मोहित भरत पाटील साहेब या व्यासपीठावर पोहोचले गेलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॅक टू क्रिकेट. अविनाश माली टीमचे कॅप्टन म्हणजे सेनापती. चांगली गोलंदाजी करावी लागेल, जिम्मेदारी कांद्यावर घ्यावी लागेल, कुठेतरी थांबावा लागेल स्वयंभू स्पोर्ट पायगाव टीम संघाला. पहिला चेंडू तिसऱ्या षटकाला सुरुवात. ओहो, इथे चेंडू हवेमध्ये, शतरक्षक पोहोचू शकले नाहीये. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते आणि स्ट्राईकवर आता दीपक मडवीला पुन्हा एकदा आपण पाहतोय. 8 चेंडू 36 धावा बनवले आतापर्यंत दीपक मडवीने. अविनाश माली प्रयत्न करतोय, थोडासा स्लोअर चेंडू टाकला होता मागचा आणि हा चेंडू त्याहून वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. अगदी एष्ट्यांच्या वरतून चेंडू गेला. डॉट चेंडू थांबवण्याचा प्रयत्न आहे अविनाश माली याच्या माध्यमातून. धावा झाल्या त्या धावफलकावर 45 धावा, 45. पुढचा चेंडू. मोठा फटका खेळाचा वारंवार टार्गेट केला जात आहे एष्ट्यांना, मात्र धाव ही कंप्लीट केली जाते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. लेगबायच्या स्वरूपात धावा झालेल्या आहेत धावफलकावर 46. सन्माननीय अजय माली साहेब भाटाले गावचे हे देखील उपस्थित झालेले आहेत. मानव माली साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावर पाहुण्यांची उपस्थिती, एक मोठी उपस्थिती या स्पर्धेला. मोठा फटका राकेशने केलाय. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे, चुकी होणार नाहीये. एक संधी दिली होती राकेशला, मात्र इथे संधीचं सोनं केलं. अविनाश मालीने विकेट घेतलाय आणि या षटकामध्ये थांबवण्याचा प्रयत्न केलाय.
रिप्ले मध्ये ऑफ स्टिकचा चेंडू पिकअप केला होता, बॅटशॉट रडार मध्ये आला, मात्र ताकद थोडीशी कमी पडली, उंच जास्त गाठलेला, लांबी कमी. त्याचं कारण प्रेमना त्याने अतिशय सुंदर अशी झेल पकडली आहे. दुसरा धक्का लागला. अध्यक्ष साहेब पोहोचलेले आहेत या व्यासपीठावर. भिवंडी तालुका नवीन पोटीप्लेस संघटनेचे विद्यमान अध्यक्ष मनोहर जोशी साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक, टोटल 3000 गणेश केनी कॅच घेत आहेत. तर पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंगांचा शतरक्षक, मात्र काऊ कॉर्नर मधून शतरक्षक पोहोचला, हलकासा मिसफील्ड. त्याचं कारण 2 धावा पूर्ण होत आहेत. पहा, दीपक मडवी देखील स्ट्राईक ठेवू शकले असते, मात्र धावा फार महत्वाच्या आहेत आणि त्या धावा कंप्लीट करतायत. चंदन आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अविनाश माली काही गोलंदाजी केली आहे, कॅप्टनने 100% दिले या षटकामध्ये. 5 चेंडूचा खेळ झालाय. 6वा चेंडू त्याहून भारी आहे, मात्र गॅप मध्ये आलाय. बंदुकीच्या गोलीच्या प्रमाणे हा चेंडू चाललाय, सीमा रेखा पार, येतोय खणखणीत चौकार. बावन्न धावा, 56 हा आकडा गाठला गेलाय. स्वयंभू स्पोर्ट पायगाव टीम संघाच्या माध्यमातून टाळ्यांचा आवाज डगआउट मधून तुम्हाला ऐकायला मिळतोय. शेवटचा षटक टाकण्याकरिता योगेश दळवी सकाळचे मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच, लास्ट षटक आहे. जोशी साहेबांचा संघ आहे, जोशी 11 भादवड ए आणि सोनादेवी टेमगर. क्या बात आहे, आडोस पडोस की लढाई यानंतर पाहायला मिळेल. बडा मॅच याच्यानंतर देखील मोठा मॅच आहे, मात्र 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. दोन्ही कॅप्टन पोचायचे, व्यासपीठाच्या जवळ यायचे आपण दोन्ही संघाच्या कर्णधाराने. योगेश, जे काही आहे शेवटच्या षटकामध्ये तुलाच करायचं आहे. 60 किंवा 65 हा टार्गेट देखील चांगला होऊ शकतो मानकोली टीम संघासाठी. घरच्या मैदानावर चांगली गोलंदाजी करावी लागेल, मेहनत करावी लागेल या षटकामध्ये योगेशला. मात्र तितकाच घातक फलंदाज आहे स्ट्रायकिंगवर दीपक मडवी आपल्या मूडमध्ये फलंदाजी करताना. 10 चेंडू 36 धावा, 50 बनेल का पाहूया. पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक मोठा सेलिब्रेशन करता येईल असा. खराब चेंडूने सुरुवात केली योगेशने, मात्र त्याच्यावर दीपक मडवी याची पॉवर जनरेट झाली नव्हती आणि आता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चेंडू अगदी खराब होता, लेंथ लाईन चुकीची होती. योगेशला देखील ठाऊक आहे ही चुकी होणार नाही, ती चुकी पुन्हा सुधारावी लागेल. दीपक मडवीच्या रेंज मध्ये चेंडू आला नव्हता, बॅटच्या खालच्या बाजूला टोला चेंडू स्पर्श झाला होता. धाव संख्या 54 धावा धावफलकावर 54. वेलकम पाप्या काबूकर. हुक केल्या पुन्हा एकदा, शतरक्षक आहे तिथे, बघत राहील. चेंडू चाललाय सीमा रेखा पार, अजून एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. दीपक मडवी याने आणि टीमची धाव संख्या धावफलकावर आहे 58 धावा 58. नक्कीच मनोहर जोशी साहेब नक्कीच यांचं लक्ष आहे की एखादी झेल पकडावी गणेश केनी साहेबांनी आणि हा पारितोषिक पटकावा अशी त्यांची इच्छा आहे. चान्स आहे, अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. मात्र दीपक मडवी थांबण्याचं नाव घेत नाहीये. शतरक्षक चांगला, एक धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, धाव घेता येणार नाहीये दीपक मडवीला. एकच धाव घेतली आहे. कालीराम केने आहेत. चांगली विकेट किपिंग, मिस्टर के के विकेट किपिंगचं काम करताना आपण पाहतोय. नक्कीच रनआउट साठी 5000 रुपयाचा पारितोषिक गणेश केनी साहेबांना आहे. मात्र संपूर्ण इनिंग मध्ये चेंडू त्यांच्याकडे गेलेला नाहीये. त्यांच्याकडे चेंडू येण्याचीच वाट पाहतात प्रेक्षक देखील.
सिंगल धाव येते, दीपकला स्ट्राईक दिली आहे. धाव संख्या झाली आहे धावपलकावर 60 धावा. ओहो, चांगला चेंडू, स्विंगिंग यॉर्कर. दाद देताना आपण पाहतोय गणेश केनी आपल्या गोलंदाज. शेवटचा षटक होता, नक्कीच या षटकामध्ये चांगली कामगिरी आहे. शेवटचा चेंडू आहे, त्यानंतर आपण टॉस करू. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे आहे. पुन्हा एकदा स्विच हिट केल्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी पाहायला मिळाली. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या टोटल 60 आणि 61 धावांचा एक चांगला आव्हान इथे ठेवण्यात आलेला आहे मानकुली संघासमोर पायगाव संघाच्या माध्यमातून. चला आपण टॉस करू. सर्वप्रथम स्वागत आणि सन्मानाकडे बोलूया, त्यानंतर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर गेल्या पण दुपारपासून ज्यांची आतुरता या स्पर्धेला लागलेली आहे, सन्माननीय श्री मोहित भरत पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार या व्यासपीठावर त्यांची उपस्थित झालेली आहे. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय मनोहर जोशी साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा मानस सन्मान आपण करायचा आहे. क्या बात आहे. साहेबांच्या माध्यमातून या कमिटीला 50,000 रुपये डोनेशन देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आमचे सचिव रमेशजी तरे साहेब आणि त्याचबरोबर मी हेमंत गुलवी साहेबांना विनंती करतो आपण देखील स्वागत सन्मानामध्ये जायचं आहे. मित्रांनो, हे म्हणजे गुलवी साहेब आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तसेच सचिव साहेब आपण देखील या. नक्कीच अजून 2 सत्कार आहेत, मात्र टॉस करूया आपण, टॉसची तयारी करूया आपण. नक्कीच टॉस करून घेऊया आपण. साहेब या आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये. कॅप्टन आलेले आहेत, जोशी फाउंडेशन टीमचे कॅप्टन पोचा आपण लगेच. टेमगड टीमचे कॅप्टन आपण देखील यायचे. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व सर्वांचे लाडके मोहित दादा आपल्या सोबत जोडलेले आहेत. या टीम आलेले आहे. फक्त टेमगड टीमचे कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, पावणे टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत. मी मागच्या 6 आवाज तुम्हाला दिलेले आहेत. यस, कमिटीने ठरवलंय फायनलाइज केला जाईल लवकरात लवकर. याचा युवराज हेड अँड टेल असा युवराज. आपण थोडं घाई करायची आहे, पाहुणे थांबलेत टॉस बॉक्स मध्ये. पुढील कार्यक्रमासाठी देखील साहेबांना आपली रजा घ्यायची आहे. आले ते फार महत्त्वाचं आहे या स्पर्धेला. दुपारपासून आपण चर्चा करत आहोत साहेबांच्या विषय. साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस होते. बिग मॅच, बिग टॉस अँड बिग मॅन मोहित दादा यांच्या शुभ हस्ते हा टॉस आहे. हेड अँड टेल अशी ओळख करून देत आहेत. कॉइन स्प्रिन होत आहे. टेल टेल असा कॉल आहे, आलेला आहे हेड. सोनादेवी टेमगर संघाने जिंकलेला आहे. थँक्यू सो मच साहेब. बसून घ्या आपण. शुभेच्छा दिलेल्या आहे साहेबांनी दोन्ही संघांना. थँक्यू साहेब. नक्कीच थोडस फक्त निर्णय कळवायचं सोनादेवी टेमगर. टॉस जिंकले, काय निर्णय बघूया, सांगतोय 5 मिनिटात. पेंडिंग ठेवलाय डिसिजन, काही हरकत नाहीये. नक्की 5 मिनिटांमध्ये आपण नक्कीच सांगा आपला निर्णय. चला आपण दुसऱ्या डावाकडे बोलणार आहोत. मात्र सन्मान आपण इथे करतोय. अजूनही पाहुणे आहेत या व्यासपीठावर.
सन्माननीय अजय माली भाटाले गावचे समाजसेवक उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. मी विनंती करतो या दीपक म्हात्रे दादांना की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे या व्यासपीठावर अजय माली भाटाले गावचे. त्यानंतर मानव माली उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करूया. आपण या स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मानव माली भाटाले गावचे. मी पुन्हा एकदा विनंती करतो दीपक म्हात्रेंना की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करताना मानव माली भाटाले गावचे. एक असा सन्मान जेव्हा पाहुणे येतात, मग कोणताही कार्यक्रम असो, हा सन्मान फार चांगला आहे, तो सन्मान आम्ही करत असतो. त्यानंतर सन्माननीय हेमंत किरण पाटील उपस्थित आहेत. आपण पुढे या, आपला देखील आम्ही सन्मान करतोय. हरिदास भाऊ, आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केलं जात आहे पाहुण्यांचं. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करताना हेमंत पाटील यांना आपण पाहतोय. थँक्यू हरिदास भाऊ, बसून घ्या आपण आता. यस, या स्पर्धेला नक्कीच जयदीप चौधरी आहेत, त्यांचा देखील सन्मान करूया. मी विनंती करतो रमेश तरे साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेलीच आहे, एक सन्मान बाकी आहे. त्यानंतर नक्कीच आपण 2 शब्द मार्गदर्शन, या स्पर्धेला शुभेच्छा साहेब देतील. या आपण पाहू शकता स्वागत आणि सन्मान केला जात आहे. मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती मोठ्या मोठ्या पदावर असतो, मात्र क्रिकेटचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा क्रिकेट हा सर्वांना आवडणारा आहे, लोकप्रिय क्रिकेट आहे. युवा विहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, सन्माननीय मोहित भरत पाटील साहेब या स्पर्धेला शुभेच्छा नक्कीच आपल्याला ऐकायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना खूप सुंदर आयोजन इथे केलेलं आहे आणि या निमित्ताने आपले जे 40+चे सगळे मेंबर आहेत आणि ज्या लोकांना फिटनेसची आवड आहे त्यांच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म बोलू शकतो आपण. त्या निमित्ताने निदान फिटनेसमध्ये माणूस राहतो आणि जे आजार काही आहेत ते होत नाही आणि असे बरेचसे विषय आहेत, जास्त मी बोलत नाही. खूप सुंदर आयोजन आहेत आणि सगळ्या टीमना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि अशाच आपण पुढच्या वेळेला पण अजून चांगल्या स्पर्धा आयोजन करायचा प्रयत्न करू. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेला माझा सहकार्य नेहमी असाच असेल. धन्यवाद. थँक्यू साहेब. आपला हा प्रेम न्यू 40+ संघटनेवर नेहमी असाच असू द्या. आपली उपस्थिती एक मोठी उपस्थिती म्हणूया आपण. आणि मॅचच्या दिशेने आपण वळत आहोत. सुरुवात झाली आहे, चौकाराने केली आहे. योगेश दलवी सकाळचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. काही क्षणात फ्लडलाईट सुरू होत आहे. टॉवर्स पॉवरचे जे आहे सुरू केले जात आहेत. सोपं नाही आहे, मात्र शक्य तर नाही आहे, करू शकतो आपण. घरचा मैदान आहे. हो, यॉर्कर चेंडू, परफेक्ट यॉर्कर चेंडू होता, स्वतःला वाचवला गेला तिथे योगेशच्या माध्यमातून. डॉट चेंडू येते, धावा धावपलकावर झालेला आहे, ते 6 धावा. विकेट नाहीये, महत्वाची गोलंदाजी पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेचा षटक राकेश टाकत आहे. योगेश सज्ज होत आहे. ओ, हेलिकॉप्टर ड्राईव्ह, चेंडू हवेमध्ये. दीपक मडवी झेल असे कमी सोडतात दीपक मडवी आणि जेव्हा पकडतात तेव्हा चांगली झेल पाहायला मिळते प्रेक्षकांना. बॅटर आउट, पहिला विकेट.
क्लीन अँड नीट पिक्चर हे पाहू शकता आपण. ओ हो हो, मात्र डिस्टन्स कव्हर करू शकले नाही. दीपक मडवी होता तिथे. पुन्हा एकदा चांगली झेल पाहायला मिळाली दीपक मडवीच्या माध्यमातून. आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर देवानंद भुईर येत आहेत. धाबा बनवायचे आहेत, सामना जिंकायचा आहे मानकोली टीम संघाला. प्रेक्षक भरपूर मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत इथे. दबाव आहे घरच्या मैदानावर. जेव्हा आपण खेळतो तेव्हा प्रेक्षकांचा दबाव असतोच, कारण की प्रत्येक प्रेक्षक आणि क्रिकेटचे जे पाठीरेखे असतात ते मोठ्या संख्येने उभे असतात. 5 चेंडू झाल्यात, 1 चेंडू बाकी. एखादा मोठा पटका प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? गोलंदाज राकेश शॉर्ट बॉल होता, त्याचा फायदा घेतला, गॅपमध्ये खेळले, त्याहून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि आता थ्रो देखील चांगला आलाय आणि डायरेक्ट हिट, बॅटर आउट. अजून एक धक्का. थांबावं लागेल खेळपट्टीवर. धावा बनू शकतात, तुमच्या मनगटामध्ये पॉवर पाहिजे. शॉर्ट चेंडूना सीमेच्या बाहेर फेकाचं काम करावं लागेल, कारण की आता इक्वेशन थोडंसं कटिंग झालंय. अल्पेश सांगत आहे की येणारे चेंडू जे आहेत 18 आणि 54 धावांची आवश्यकता आहे. सरासरी थोडीशी वाढली गेली आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्फोटक फलंदाज येणं बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. मेघनाथ माली मैदानाचे प्रेमनाथ माली आलेत. चांगला खेळ करावा लागेल, या जोडीला थांबावं लागेल खेळपट्टीवर. श्रीराम आहे, क्षमता आहे, षटकार चौकार प्रेक्षकांना पाहायला मिळतील. आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन. जितू गवली आलाय, षटक क्रमांक 2. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. 6 मिनिटं झालेले आहेत. आपली देखील पंच देखील आपल्याला वॉर्न करतायत. राजेंद्र बजाके सर, एकत्र येऊ नका. विकेट नंतर चौकार षटकानंतर एकत्र येऊ नका. जितू राईट हॅम ओव्हर द विकेट. ओ कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल विकेट किपरच्या माध्यमातून. अजून एक चेंडू डॉट इथे पाहायला मिळते. डॉट चेंडू थोडासा दबाव बनू शकतो मानकोली टीम संघासाठी. ओ हो, ऑफ ब्रेक केला होता चेंडू, आतमध्ये कट केला होता. आणि आता स्पेशल लेग ब्रेक, लेग कटर चेंडू. चेंडूला दोन्ही बाजूला मूव्ह केला जात आहे, पाहू शकता आपण. ओ हो, अतिशय जबरदस्त क्लास गोलंदाजी आहे. अनुभवाची कुठेच कमी नाही या खेळाडूकडे. आता वेग वाढवला, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्याच्यावर एक सिंगल आली आहे. आणि दुसरा धाव घेण्याचा मूड बनत नाहीये फलंदाजाचा, कारण की दीपक मडवी आहे तिथे. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, चांगला खेळ सध्या झालेला आहे असंच आपण म्हणू शकता. स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव टीम संघाच्या माध्यमातून इक्वेशन जर बघितलं, 15 चेंडू 53 धावा. हा सोडून दिलं आणि ऑफ स्टिकच्या बाहेर पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव आली आहे. जितू मोठा फटका, चालला चेंडू सीमा रेखा पार. एक मारा लेकिन सॉलिड मारा चेंडू सीमा रेखा पार. षटकार. सांगितलं आहे प्रेमनाथ मालीने, मैं अभी बाकी हूं. षटकार अशा जिवंत झाल्या टीमच्या. असे षटकार खेळावे लागतील मानकोली टीम संघाला. जितूच्या अगेन्स्ट हा षटकार आलाय. अजून एक मोठा फटका. दीपक मडवी आहे तिथे. पायगाव संघाची भिंत आणि तिथे पहा आपण धावा घेतलेल्या आहेत त्या 2 धावा. संघर्ष सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये मानकोली टीम संघाचा. जितूच्या अगेन्स्ट एक षटकार आला, 2 धावा आल्या, वाईट आला, एक सिंगल आला आणि 2 चेंडू डॉट देखील आले. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न.
डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने मिड विकेटचा पोहोचलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. काय नक्की घडलाय आणि आता पंच सांगतायत की कोणत्या प्रकारचा विकेट देखील नाहीये आणि 2 धावा आता 1 धाव पूर्ण केली आहे आणि स्ट्रायकिंगवर आता फलंदाज आपण पाहतोय की प्रेमनाथ माली येईल. षटक समाप्त झालाय. नक्कीच पंचाने इशारा केला की षटक समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा 18 धावा, 12 चेंडू 43 धावांची आवश्यकता आहे. 12 गेंदे 43 रन. होईल का, बनतील का, हा प्रश्न सुरू आहे सध्या मानकुलीच्या प्रेक्षकांमध्ये. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुणे आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून सर्व भिवंडीकरांना एक चांगला क्रिकेट, चांगला प्लॅटफॉर्म, चांगला ग्राउंड उपलब्ध झाला. सन्माननीय गणेशजी केनी साहेब या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. पाहुण्यांच्या सोबत आपण पाहतोय आमचे सर्वांचे लाडके मोहित दादा यांच्याशी चर्चा करतायत. कारण की कबीर निर्मल चषक मित्रांनो येतोय. आज संध्याकाळी लॉट आहेत त्या स्पर्धेचे. षटक क्रमांक 3 हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. फ्लड लाईट ऑन करायची आहे. सो रिक्वेस्ट लाईट ऑन करायची आपण. या षटकामध्ये ना 20 धावा येणं फार महत्वाचं आहे. दीपक मडवी पहिला चेंडू अगदी वेगाने टाकला गेलाय. ते तरार चेंडू पाहायला मिळत आहे. 40 वय गाठल्यानंतर मी मगाशी देखील म्हटलं की आपल्या भाषेमध्ये झालं की जवानी वाढत चालली आहे ज्या प्रकारे. कारण की मागच्या काही वर्षापासून दीपक मडवी गोलंदाजी करतायत आणि भरपूर व्हिडिओ व्हायरल्स होत आहेत. कारण की दांडी उडवली जाते दीपक मडवींच्या माध्यमातून आणि काय गोलंदाजी केली जात आहे. चांगली गोलंदाजी आहे. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 19 धावा. एक शांत क्रिकेट मानकुली टीम संघाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करावंच लागेल. प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्यासाठी भाग पाडावाच लागेल मानकुली टीम संघाला. षटकार चौकार येणं फार महत्वाचं आहे. 10 चेंडू 42 धावा. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा विसरीचा संपर्क नाहीये. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव झाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. थ्रो आलाय आणि जीतू गवली विकेट कीपर चुकी करत नाहीये. विनंती करेल की आपण आपला निर्णय कळवायचा आहे. फ्लड लाईट ऑन करायची. पंच थोडंसं थांबायचं आपण. सर ठीक आहे. षटक समाप्त करायचं, कंप्लीट करायचं. आयोजकांच्या सूचना येत आहे. नक्की थोडं थांबव आपण. फ्लड लाईट ऑन करायची आहे. नक्कीच फ्लड लाईट ऑन केली जाते. खेळ थांबवायचा आहे. जेव्हा फ्लड लाईट ऑन होईल तेव्हाच खेळ सुरू होईल. आणि टेमघर टीमचे कॅप्टन युवराज आपल्याला 5च मिनिटं दिली होती. सन्माननीय सचिव साहेबांचा आम्हाला आता आदेश होते की आता आपला निर्णय जर आला नाही तर मग पॅनलच केला जाईल. टॉस झालेला आहे. डिसिजन पेंडिंग ठेवला होता त्या संघाने. युवराज निर्णय कळवायचा आहे. अल्पेश चौधरी आता अध्यक्षांचा जेव्हा आदेश येईल तेव्हाच मला तर वाटतं काहीतरी होईल. जवळजवळ 10 ते 11 खेळाडू जमलेले आहेत त्या संघाचे. सोनादेवी टेमघर मात्र निर्णय क्षेत्ररक्षण अजून वेळ मागतायत.
दीपक मडवी यांचा खेळ आपण थांबवला गेलाय कारण की फ्लडलाईट ऑन होत आहे. 3 चेंडू चांगले टाकलेले आहेत. अजूनही 9 चेंडू 42 धावांची आवश्यकता आहे. कॅप्टन आहे, कॅप्टन करू शकतोय. खेळ सुरू झाला. दीपक मडवी सोडून दिलाय चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. बजागे सरांचा हा वाईटचा इशारा येते. एक्स्ट्रा धाव. धाव संख्या होते 20 धावा धावफलकावर 20. अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला चेंडू, डॉट चेंडू. एक चौकार एक षटकार आला होता. प्रेमनाथने एक षटकार ठोकला होता आणि योगेश दळवी यांनी एक चौकार ठोकला होता या डावामध्ये. मात्र मागच्या डावामध्ये दीपक मडवीने खूप चांगली बॅटिंग केली. आता गोलंदाजी देखील आहे. स्ट्रेट ड्राईव्ह क्रिकेटमध्ये सेफ फटका. राकेश चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. थोडेसे निराश प्रेक्षक पाहायला मिळतात मानकुली संघाचे. मोठ्या प्रमाणात सर्व प्रेक्षक इथे आले होते. पुन्हा एकदा वेगवान गतीने हा चेंडू टाकला. नक्की काय घडले पंच पाहू आपल्याकडे वळतायत. चौकाराचा इशारा आलेला आहे आणि ती षटक देखील समाप्त झालेला आहे. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा 25 धावा झालेल्या आहेत. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही निर्णय आलेला नाहीये. कॅप्टन युवराज आपण आम्हाला निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग घेतलेली आहे. यस, यानंतर जोशी फाउंडेशन ए भादवड या संघाने आपलं शतरक्षण लावून घ्यायचंय. मनोहर जोशी फॅम टीम सन्माननीय अध्यक्ष साहेबांचा संघ यानंतर इन ऍक्शन मध्ये आणि दुसऱ्या बाजूला सोनादेवी टेमगर. दोन्ही गाव बाजूलाच आहेत. चंदन 6 चेंडू टाकण्यासाठी आपण पाहतोय. चांगला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. खोदून काढले चेंडूला. दीपक मडवी चेंडू पर्यंत पोहोचतोय. काय फिटनेस आहे, काय एनर्जी या खेळाडूची. काय राज असेल काय माहिती नाही. व्हॉट्सअपवर नक्कीच मेसेज करू आम्ही. कारण सकाळ बसणं क्षेत्ररक्षण म्हटलं, बॅटिंग म्हटलं, गोलंदाजी म्हटलं की दीपक मडवी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला नाहीये. 1 धाव पूर्ण केली जाते. मॅच पासून भरपूर दूर आहे टीम मानकोली. 4 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे. चंदन लोवर फुलटा चेंडू. मोठा फटका आलाय मात्र मैदानाच्या आतमध्ये दीपक मडवीच्या हातामध्ये हा झेल. असं वाटतं की मानकुली आणि दीपक मडवीच खेळत आहे मैदानामध्ये. काय झेल पकडल्या गेल्या दीपक मडवी यांच्या मध्ये. गोलंदाजी केली, बॅटिंग केली मानकुलीच्या समोर. तीन चेंडूचा खेळ बाकी राहिला आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहे. भरपूर मोठा आव्हान होता. एक मात्र गोलंदाज होता ज्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये श्रीरामने चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर एकाच षटकामध्ये देवानंद भोईर होलसेलच्या प्रमाणे धावा खर्च करताना पाहायला मिळाले 32 धावा. एकच फक्त षटक जो होता खराब टाकला गेला मानकुली टीम संघाच्या माध्यमातून. जयदास न्यू बॅटर. स्विच इट. ओ आणि दांडी गुल विकेट. ना अशा खेळाडूंना कमी बॅटिंग मिळत असतो. मग तुम्ही एखादी 1 धाव बनवा. सीझनची एक पहिली धाव आली असती असं देखील आपण म्हणू शकलो असतो. क्रिकेटची सुरुवात झाली आहे. क्रिकेटच्या जर्नीला सुरुवात झाली आहे. आपली सीझन स्टार्ट झाली आहे. आपण एक सरळ ब्लेडने धाव काढली असती तर आपल्या नावावर 1 धाव म्हणू शकलो असतो. संघामध्ये 11 मध्ये जेव्हा मीटिंग होते की मी 1 धाव बनवली होती माझ्या संघासाठी. मात्र रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. विकेटच्या हॅट्रिक वर आहे. हॅट्रिक ऑन आहे. चंदन हॅट्रिक करतोय का पाहूया आपण. ओ हो काय चेंडू आहे. चारोखानी चित केला होता फलंदाजाला या चेंडूने. चंदन गुड बॉलिंग. संतोष आलेले आहेत. संतोषची झोप उडवली असंच म्हणूया गोलंदाजाने या चेंडूवर. कुठे खेळू ऑफरच केला नव्हता हा स्ट्रोक.
आता स्लो चेंडू टाकले. ओ हो, अजून एक डॉट चेंडू. काय घडलं नक्कीच मॅच इथे फिनिश झालेली आहे. तर अशा प्रकारे हा सामना स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाने जिंकलेला आहे. टीमचे कॅप्टन विकास मुकदम, जितू गवळी, हॉट ऑफ भिवंडी दीपक मडवी, चंदन, खूप खूप अभिनंदन सर्वांचं. हार्डलक मानकोली टीम घरच्या मैदानावर थोडंसं निराश केलं प्रेक्षकांना आपण. मित्रांनो, मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील आपण देणार आहोत. सांगणं गरजेचं नाहीये, मात्र आमचं काम आहे. ज्याने मानकुलीच्या गोलंदाजीची झोप उडवली